Yes. Praise the Lord, everybody. Once again, praise the Lord. God bless you all. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हो येतोय दादा. येतोय ना? बाकी सगळ्यांना येत असेल, आय होप. येस, थँक्यू. थँक्यू. आणि करूया आपण आपल्या बायबल स्टडीला सुरुवात. आपली दुसरा हा फ्रायडे आहे आणि प्रभू सहाय्य करत आहे. आणि मी फारच आजच्या संध्याकाळी एक्सायटेड आहे. काही गोष्टी मला तुमच्यावर शेअर करायला प्रभूनं संधी दिलेली आहे. आजचा मेसेज तुमच्यासाठी माझा असा विश्वास आहे की तो तुमच्यासाठी स्पेशल राहील. आज आपण जो काही अभ्यास किंवा बायबलमधून काही गोष्टी बघणार आहोत, त्याचं कोणतं जर टॉपिक असं म्हणाल तर तो म्हणजे इनर मॅनवर आहे. इनर मॅन. आणि आय होप की तुम्हाला या बाबतीत अनेक गोष्टी ठाऊक आहेत. आपण आधी सुद्धा बोललेलो आहोत. परंतु गेल्या काही वर्षामध्ये ज्या काही गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी प्रभूनं मला शिकवलेल्या आहेत, त्या आज मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत. आणि माझा असा विश्वास आहे या गोष्टी तुम्ही ऐकाल तेव्हा तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो आपले काही नोटबुक असतील, बायबल आपला असेल, जे काही तुमच्याकडं आहे ते तुम्ही सगळं जवळ ठेवा. कारण काही गोष्टी आपण डीपमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभू आम्हाला सहाय्य करत आहे आणि आपण स्वतःला प्रिपेअर करूया. स्वतःला आपण इन स्पिरिट जे आम्ही म्हणतो त्यामध्ये गोष्टी ऐकण्यासाठी स्वतःला आपण रेडी करूया. या प्रियानं आपण प्रार्थना करू पुढे जाण्याआधी. स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी बाप्पा. पुन्हा एकदा बाप्पा तुझ्या वचनाचा बारकाईने शोध घेण्यासाठी आज आम्हा भावा बहिणींना तू विशेष प्रकारे एकत्रित केलंस. पण बाप्पा आम्ही तुझे उपकार मानतो. बाप्पा आम्ही एंड टाइमला जगत असताना आमच्याकडे जो वेळ आहे त्याचा आम्ही सदुपयोग करावा यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य करत आहेस. आज आपापलं काम दिवसभर करून आमचे सगळे भाऊ बहीण एकत्र आलेले आहेत. त्यांना तू ब्लेस करत आहेस बापा, यासाठी तुला धन्यवाद देतो. मलाही बापा दिवसभर काम करून घरी येऊन पुन्हा रेडी होण्यासाठी तू कृपा पुरवलीस, यासाठी बापा तुझे विशेष उपकार मानतो. आज बापा तू आमच्याशी बोल. जो आम्ही इनर मॅन, आमचं जे आत्मिक जीवन आहे बापा, याच्याविषयी वचनातून काही गोष्टी शिकणार आहोत बापा. त्या शिकण्यासाठी आम्हाला विशेष प्रकारे कृपा पुरव. इथं असलेल्या प्रत्येक भावा बहिणीला सहाय्य कर. जे कोणी येऊ इच्छित असतील त्यांचे येण्याचे मार्ग मोकळे कर. सर्व मान तुझा आहे, सर्व महिमा तुझा आहे बापा. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणाई बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड. येस येस येस. जेव्हा मी आत्मिक जीवन, आत्मिक अध्यात्म, ज्याला आम्ही स्पिरिच्युअल लाईफ म्हणतो, सो अनेकांना नेमकं आत्मिक जीवन काय असतं, आत्मिक जीवन म्हणजे काय याच्याविषयी माहितीच नसतं. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्यासाठी आम्ही देवावर अवलंबून असतो बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये. परंतु जरी आम्ही देवावर जरी अवलंबून असलो तरी सुद्धा काही गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत. काही गोष्टी आहेत ज्या देव आम्हाला शिकवतो, परंतु काही गोष्टी आहेत त्या देव आम्हाला शिकवत नाही. त्या गोष्टी पूर्णपणे तुमच्यावर आणि माझ्यावर देवाला सोडून दिलेल्या आहेत. देव आम्हाला त्या गोष्टी शिकवत नाही. परंतु देवानं आम्हाला असं मन दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये शिकण्याची एक कुवत आहे, पात्रता आहे, ॲबिलिटी आहे. आणि ती एवढी जबरदस्त आहे की आम्ही देवाचं मन
देवाच्या मनातल्या गोष्टी, देवाचं मन आम्ही शोधू शकतो. एवढी ॲबिलिटी देवानं आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, जर आम्ही त्या गोष्टी शोधल्या नाहीत, त्या गोष्टी शोधून शिकलो नाही, तर आमचं जे देवाबरोबर चालणं आहे ते फेल होऊ शकतं. त्या बाबतीत आम्ही अपयशी ठरू शकतो. आणि म्हणून आत्मिक जीवन केवळ प्रार्थनेवरच अवलंबून नाहीये. इनफॅक्ट स्पिरिच्युअल लाईफ जे आम्ही म्हणतो, जर ते फक्त प्रार्थनेवरच अवलंबून असतं, तर खूप लोक स्पिरिच्युअल झाले असते. फक्त प्रार्थनाच केवळ नाहीये. प्रार्थना ही कम्युनिकेशन, संवाद साधण्यासाठी आहे. ज्या व्यक्तीला आम्ही ओळखत नाही त्याच्याबरोबर आम्ही बोलू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. परंतु आम्ही ज्याच्याशी बोलतोय, ज्याच्याशी आम्ही प्रार्थना करतो, म्हणजे आम्ही देवाशी बोलतोय. जर तो आम्हाला ओळखत नाही, आम्ही त्याला ओळखत नसू आणि आम्ही जर फक्त बोलत राहू, तर वेस्ट ऑफ टाइम आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, देवाबरोबर जर काम करायचं असेल तर आम्हाला नॉलेज पाहिजे. जर आमच्याकडे नॉलेज नसेल तर एव्हरीथिंग इज डेड. आमचं सगळं काम डेड आहे. एव्हरीथिंग इज डेड. आणि म्हणूनच शास्त्री आणि पुरुषांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही बायबल वाचायचं थांबा आता. कारण मध्ये बायबल माझ्याकडे पॉइंट करतं. बायबल तुम्ही जे वाचताय त्यातून येशू तुम्हाला दिसला पाहिजे, परंतु तो तुम्हाला दिसत नाहीये. बायबल जे आहे, प्रिंटेड बायबल आम्ही जे म्हणतो, बायबल जे आहे, येशू म्हणतो की ते तुम्हाला जीवन देत नाही. उलट बायबल जो जीवन आहे, जीवन देणार आहे, त्याच्याकडे आम्हाला घेऊन जाणार असलं पाहिजे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, आत्मिक जीवन म्हणजे केवळ वचन ठाऊक असणं हे होऊ शकत नाही. तुम्ही वचन पाठ कराल, वचन अंडरलाईन कराल, वचन शोधून काढाल, त्याचबरोबर तुम्ही उपवास पण कराल, प्रार्थना पण कराल. चांगल्या गोष्टी आहेत, त्यात वाईट काहीच नाही. परंतु तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय हेच जर ठाऊक नसेल, तर आमचा सगळा हा वेळ वेस्ट होऊ शकतो. वेस्ट ऑफ टाइम आहे. आणि अशा लोकांचा सैतान नेहमीच ॲडव्हांटेज घेतो, आम्ही असं म्हणू शकतो. कारण खूप खूप ख्रिश्चन लोक प्रार्थना करत असतात, परंतु स्पिरिच्युअल लाईफ काय आहे याच्याविषयी त्यांना ज्ञान नसतं. आणि ही फार मोठी चूक आहे. फार मोठी चूक आहे. जर तुम्हाला हे जे आत्मिक जीवन आहे ह्याच्याविषयी काही माहिती नसेल, तर ऑलरेडी आम्ही मार्ग चुकलेले लोक आहोत. आणि जर आम्हाला स्पिरिच्युअल लाईफ काय आहे हे जर ठाऊक नसेल, तर आम्ही आमच्या जीवनातल्या प्रत्येक युद्धामध्ये आमची हार झालेलीच आहे म्हणून समजायचं. कारण देवानं जे आम्हाला निवडलेलं आहे, देवानं जो आमच्यावर जो अभिषेक केलेला आहे ज्या गोष्टीसाठी, त्या गोष्टींना सैतान कधीही घाबरत नाही. कारण तो स्वतः सुद्धा कधी काळी अभिषिक्त होता. सैतान फक्त ज्याला देव माहिती आहे त्यालाच घाबरतो. ज्याला देव माहिती आहे
आणि ज्याला देव माहिती असतो, जे जो जो देवाला ओळखतो, तो व्यक्ती कोण आहे माहिती का? जो स्वतःला ओळखणार आहे, तोच व्यक्ती देवाला ओळखू शकतो. जो स्वतःला ओळखत नाही, तो देवाला ओळखू शकत नाही. सो टू नो इनर मॅन, टू नो इनर मॅन मीन्स टू नो गॉड. हा जो इनर मॅन आहे, ज्याला आम्ही आत्मिक मनुष्य म्हणतो, आत्मिक मनुष्य, नवा मनुष्य, त्याचा जन्म आत्म्यापासून झालेला आहे, तो मनुष्य, त्याला जर मी ओळखतो, तर मी देवाबरोबर चालणारा आहे. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे, कारण आम्ही बघा स्पिरिच्युअली फार आता ग्रो करत आहोत. आपली फेलोशिप, आपले लोक, आपले भाऊ बहीण, स्पेशली CFC चे लोक हे स्पिरिच्युअली स्ट्रॉंग बनत आहेत. आणि त्यानंतरच काही दिवसामध्येच तुम्ही, काही वर्षामध्येच म्हणू शकतो आपण, एक सीझन असतो एखादा व्यक्ती मुरलेला, अशी तुम्ही बनत आहात. सो ह्या गोष्टी समजणं CFC साठी ऑप्शनल नाही आहेत. ह्या गोष्टी समजणं या CFC साठी ऑप्शनल नाहीत, इट मस्ट. एक तर तुम्ही ओळखा किंवा नका ओळखू, दोनच गोष्टी, दोनच पर्याय आहेत. इदर यू नो और यू डोंट नो युअर स्पिरिच्युअल लाईफ, ओनली टू. मधली कुठलीही ऑप्शन नाहीये. आय होप तुम्हाला या गोष्टी ऐकायला येत आहेत. So just respond me in between. So बायबल स्टडी आपली लाईव्ह राहिली पाहिजे. वी आर लाईव्ह करत आहोत आपण, पण बोलत राहा आधी मध्ये. येस, आय विश यू आर हिअरिंग मी. तुम्ही ऐकत आहात. आणि मला असं वाटतं की आय फेल्ट दिस, इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड दीज थिंग्स. सो आपण काही गोष्टी बघणार आहोत. आणि तेच एक प्रश्न म्हणून तुम्हाला विचारतो, ऑनेस्ट तुम्ही उत्तर द्या, स्वतःला द्या. हे जे जादू करणारे लोक आहेत, काळी जादू म्हणतो आम्ही नाही का त्याला, विचेस आहेत, विझर्ड्स आहेत, ते लोक ते फंक्शन स्पिरिच्युअली, पण ख्रिश्चन लोक नाही आहेत स्पिरिच्युअल. का आहेत? त्यांना जेवढं आत्मिक गोष्टींचं ज्ञान आहे, तेवढं ज्ञान ख्रिस्ती लोकांकडे आहे का? हा प्रश्न आहे, एक जस्ट तुम्हाला विचार करण्यासाठी. तुम्ही तर कोण आहात? तुमच्याकडे तर होली स्पिरिट आहे. तुम्ही तर ते लोक जे ज्या रेल्म मध्ये, ज्या आत्मिक जगामध्ये, न दिसणाऱ्या जगामध्ये कार्यरत असतात, त्याच्यापेक्षा जास्त ज्यांच्याकडे होली स्पिरिट आहे ते लोक असले पाहिजेत. आम्हाला तर होली स्पिरिट मिळालेलं आहे. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त फंक्शन आमच्याकडे असली पाहिजेत काम करण्याची. पण त्यांच्याकडे होली स्पिरिट नाहीये, तरी सुद्धा ते स्पिरिच्युअल गोष्टी करतात. याचा अर्थ काय? नॉलेज पाहिजे, नॉलेज. स्पिरिच्युअलिटी जी आहे ती नॉलेज वरती अवलंबून आहे.
इट इज बेस्ड ऑन नॉलेज. ज्ञान पाहिजे. एक सेकंडवर तुम्ही याच्यावर विचार करा. स्पिरिच्युअलिटी जी असते ती नुसतं बायबल वाचून आणि प्रार्थना करून उपास करून येत नाही. त्यासाठी नॉलेज लागतं. कारण ते लोकांकडे काहीच नाहीये. ना बायबल आहे, ना होली स्पिरिट आहे, ना काय आहे. तरी सुद्धा ते ज्या न दिसणाऱ्या जगातल्या पॉवर्स आहेत त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करतात. प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघा. प्रभू येशू ख्रिस्त भिंतीतून रिझरेक्टेड, म्हणजे रिझरेक्टेड येशू जो होता, पुनरुत्थित येशू, तो भिंतीमधून आरपार जायचा. अनेकांना असं वाटतं की जी धोंड होती येशूच्या कबरेवरती, ती देवदूतांनी येशूला बाहेर येण्यासाठी हलवली. अनेकांना असं वाटतं येशूला बाहेर पडावं, पुनरुत्थित येशूनं. नाही प्रियांनो, जर तुम्ही वचन जर नीट वाचलं आणि अंडरस्टँड केलं, देवदूतांनी ती धोंड हटवलेली आहे. कशासाठी? तर ज्या स्त्रिया सकाळी तिथे आल्या होत्या त्यांनी आज जाऊन आज जावं म्हणून, आणि येशू पुनरुत्थित झालेला आहे ह्याची खात्री करावी. आणि एकदा सगळे शिष्य एका खोलीमध्ये आत बसले होते आणि त्यांच्यामध्ये येशू अपीअर झाला, त्यांच्यामध्ये प्रगट झाला म्हटलेलं आहे. कसा प्रगट झाला? दार खिडक्या बंद असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आत आलेला आहे. यातनं आम्ही काय शिकतो की येशूला हे जे वॉल्स आहेत काय बॅरियर नव्हत्या, कुठली अडचण नव्हत्या. येशू पाण्यावर सुद्धा चालला. पाणी, भिंती, नथिंग फॉर हिम. पण मला तुम्हाला सांगू द्या, जे विचेस असतात, विचक्राफ्ट करणारे, ते सुद्धा भिंतीतून आरपार जातात. त्यांना वॉल्स काय बॅरियर नसतं. मोशे स्वतः सिनाय पर्वतावरून, देवाचा त्याला माउंटेन म्हटलेला आहे, तिथून तो खाली आला, फारोच्या समोर गेला आणि त्याच्या हातामध्ये काय होता? एक काठी होती, नाही का? आणि काठी त्यानं फारोच्या समोर खाली टाकलेली आम्हाला वाचायला मिळतं. आणि जसे त्यानं ती काठी खाली टाकली तिचं रूपांतर सापामध्ये झालं. ती बघितल्यावर फारोला हसू आलं. फारो म्हटला, अरे मोशे, काय काय दाखवतेस तो आम्हाला? आम्हाला हे सगळं माहिती आहे. आणारे आपले मॅजिशियन्स, त्यांनी सुद्धा काठी खाली टाकली आणि त्यांच्या सुद्धा काठीचा काय झालेला आहे? साप झालेला आहे. सो यातनं काय आम्हाला शिकायला मिळतं? मोशेला जे ज्ञान होतं तेच ज्ञान त्या मॅजिशियन्सकडे पण होतं, फारोच्या. सेम सेम नॉलेज, सेम नॉलेज होतं. ज्या नॉलेजनं मोशेनं काम केलं त्याच नॉलेजनं मॅजिशियन्सने सुद्धा काम केलेलं आहे. आणि सापाची काठीचा साप त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतो आणि झालेला आहे. परंतु मोशेच्या सापानं काय केलं आम्हाला ठाऊक आहे. म्हणजे मोशेनं जो बनवलेला जो साप होता, सर्पंट होता, तो अधिक शक्तिशाली होता. परंतु काठीचा साप होणं याचं ज्ञान दोघांकडे सारखंच होतं. दे आर द सेम नॉलेज. परंतु परंतु स्पिरिट जे आहे ते देवानं ऑर्डन केलेलं असल्यामुळं ते अधिक शक्तिशाली होतं.
कारण स्पिरिट, सैतान ऑर्डेन करू शकत नाही. ते काम फक्त देवाचं आहे, देवच करू शकतो. आय होप तुम्हाला या गोष्टी समजत असतील. बायबल आम्हाला Yes. सांगते, इन ऑल युअर गेटिंग गेट व्हॉट. काय सांगतं वचन? Get wisdom. युअर गेटिंग Get knowledge. Yes. गेट अंडरस्टँडिंग ना, गेट नॉलेज, गेट अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग ह्याच्या मागे तुम्ही आणि मी असलं पाहिजे. वी मस्ट आफ्टर अंडरस्टँडिंग. कारण बायबल आम्हाला सांगतं, कोणाला वचन कुठं लिहिले मिळालं तर काढून मराठीमध्ये मिळेल तुम्हाला. इन ऑल युअर गेटिंग गेट अंडरस्टँडिंग. गेट अंडरस्टँडिंग. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला शिमोन जादूगाराविषयी वाचायला मिळतं. आणि हा जो होता त्या गावामध्ये, त्या एरियामध्ये फेमस असा व्यक्ती होता. आणि लोक तो जे काही करायचा त्याच्यावरनं समजायचे की हा देवाचा माणूस आहे, हा अभिषिक्त आहे. परंतु ज्या गावामध्ये पेत्रा आला आणि त्या ठिकाणी पेत्रामध्ये देवाचं सामर्थ्य होतं. पेत्रामध्ये देवाचं सामर्थ्य, ज्या सामर्थ्यानं हा जो शिमोन जादूगार होता त्याचं सगळं जे पॉवर होती ती त्याच्यापेक्षा पीटरची पॉवर त्याला आउट परफॉर्म करणारी होती. आणि त्या शिमोन जादूगारानं बघितलं ते आणि म्हणला, वेट वेट वेट, थांबा थांबा थांबा, हे तुम्हाला कसं मिळालं? हे तुमच्याकडे कुठून आलं? हे मी विकत घेऊ शकतो का? असं तो पेत्राला विचारतो. म्हणजे त्याला हे ठाऊक होतं की हे ज्ञान अक्वायर करू शकतो मी, हे ज्ञान मी संपादन करू शकतो की जे माझ्या ज्ञानापेक्षा पॉवरफुल ज्ञान आहे. बघा, त्याला हे कळलं. कोणाला? जो सॉर्सरर आहे, ऍक्ट्स मध्ये वाचतो, त्याला हे कळलं. पण ख्रिश्चन लोकांना, बिलिव्हर लोकांना अजून या गोष्टी कळत नाहीत. Praise the Lord, everybody. Praise the Lord. So, Yes. yes, yes. All glory to God. Yes, thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise the Lord. Honestly, मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. आणि का तर तुमचे डोळे पाहिजेत ह्या बाबतीत. अजून आपण टीचिंगला सुरुवात नाही केलेली, परंतु आतापर्यंत जे मी काय बोललो, यू गॉट इट? Yes. Yes? Yes. 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 Okay. Then it's okay. Then it's okay. And now, keep yourself ready. एक वचन आहे, खूप छान वचन आहे, ते मला खूप आवडतं. आणि First Peter chapter 5 verse 11. First Peter chapter 5 and verse 11. Father, thank you, Father. Thank you, Father. First Peter, पेत्राचं पहिलं पत्र. Anybody reading? I've got it in English. Is it okay? Yeah, read it. To him be the power forever and ever. Amen. The verse is the thing declares the presence of the Lord. Okay, okay. Give me a minute. First Peter 5:11. 5:11. त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. To him be glory and dominion forever and ever. Amen. So, एक ट्रान्सलेशन माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे,
For all power belongs to God now and And forever. Yes, amen, amen. आपलं KJV दिलंय, टू हिम बी ग्लोरी अँड डोमिनियन फॉर एव्हर अँड एव्हर. त्याचं एक ट्रान्सलेशन आहे, ऑल पॉवर जी आहे इट्स बिलॉंग्स टू गॉड नाऊ अँड फॉर And forever. एव्हर. ऑल पॉवर. सैतानाचं सामर्थ्य असा काही प्रकार नाहीये. There is no such thing as powers of the devil. अशी कुठली Yes. गोष्ट नाही. It doesn't exist. Power belongs to God. All power. Amen. 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 ऐकत आहात का तुम्ही? सर्व सामर्थ्य कोणाचं आहे? सर्व सामर्थ्य कोणाकडनं आहे? परमेश्वराचे. देवाकडे. God. Yes. So Yes. the devil has no power. परमेश्वराचा आहे. आमेन. डेव्हिलकडे, सैतानाकडे कुठलं सामर्थ्य नाही. जे सामर्थ्य त्याच्याकडे आहे ते त्याला अलोकेट केलेलं आहे, त्याला दिलेलं आहे, ते तेवढंच आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे काही वेगळं सामर्थ्य नाहीये. जे अलॉट केलंय त्याला तेवढं सामर्थ्य त्याच्याकडे आहे, त्याचाच तो उपयोग करतो. पण ते सुद्धा त्याला कुठून मिळालेलं आहे? ते सुद्धा त्याला सैताना देवाकडून मिळालेलं आहे. कारण ऑल पॉवर बिलॉंग्स टू गॉड. गॉड. तो विचार करा या गोष्टीवरती. डेव्हिल हॅज नो पॉवर. सैतानाकडे कुठलीही पॉवर नाहीये. त्याच्याकडे कुठलाही चार्ज नाहीये. परंतु आम्ही त्याला ग्लोरिफाय करतो. त्याचं कारण एकच आहे की आम्हाला स्पिरिच्युअल लाईफचं नॉलेज नाहीये, म्हणून असं आम्ही करतो. कारण सैतानाकडे कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नाही, स्वतःच नाहीये, आणि ते इट डझंट एक्झिस्ट. जर असं आम्ही म्हणतो पॉवर ऑफ द डेव्हिल, सैतानाचं सामर्थ्य, तर आम्हाला असं म्हणत असतं की ते सामर्थ्य सैतानाने मॅन्युफॅक्चर केले, तयार केलेलं आहे. देवाच्या लेकरांबरोबर फाईट करायला सैतानानं त्याचं सामर्थ्य डेव्हलप केलेलं आहे. नाही ब्रेन, ऑल पॉवर लक्षात घ्या. सगळं जे पॉवर आहे ती इट बिलॉंग्स टू गॉड. बिलॉंग्स टू गॉड. सो कधी कधी जगामध्ये युद्ध होतात नाही का, आणि त्या युद्धामध्ये दोन देशातले युद्ध चालू असतात. त्याच्यामध्ये शांती करणारे पण आणि शस्त्र सामग्री सप्लाय करणारे पण एकच असतो. उदाहरणार्थ USA तसं आहे. ते पीस पण करत असतात आणि दुसरीकडून लढाईसाठी दोन्ही त्यांचंच आहे. पॉवर त्यांचीच आहे सगळी. ऑल पॉवर बिलॉंग्स टू गॉड. वेपन्स पण त्यांचीच आणि पीस स्टॉक पण तेच करणार. बिकॉज ऑल पॉवर बिलॉंग टू देम. सगळे न्यूक्लिअर पॉवर ज्या कंट्रीज आहेत त्यांनी कशाकडे कुठं आली त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी? त्यांनी एकमेकांबरोबर शेअर केल्याशिवाय येईल का? तेच एकमेकांना विकतात आणि तेच म्हणतात की पीस स्टॉक झाला पाहिजे. समजत की गोष्टी तुम्हाला समजतायत का? ऑल अथॉरिटी, ऑल पॉवर बिलॉंग्स टू गॉड. ऑथॉरिटी अँड पॉवर कम्स फ्रॉम गॉड. सैतानाकडे कुठलंही स्वतःचं सामर्थ्य नाहीये. जे काही येशूच्या अरण्यातली परीक्षा करत असताना त्यानं जे काही दाखवलं, जे काही सांगितलं,
तो म्हणतो की हे मला काय करण्यात आलेलं आहे, सुपूर्द करण्यात आलाय, नाही का? असंच म्हणतो ना तो येशूला, हे मलाच दिलेलं आहे. ते दिलं होतं कडाला, आदामाला दिलं होतं देवानं, तू रूल कर पृथ्वीवरती. परंतु आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वरून खाली सैतानाला टाकण्यात आलं तेव्हा तो पृथ्वीवरतीच पडला. आणि ज्या वेळेला ज्याला देवानं पावर दिली होती सगळी पृथ्वीवरची, तो जेव्हा त्याला सबमिट झाला तेव्हा आदामानं त्याला सुपूर्द केली ती पावर. म्हणून तो म्हणतो की हे मला दिलेलं आहे, असं येशूला तो सांगतोय. दिस हॅज गिवन टू मी. परंतु जे आदामाला दिलेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याकडे काही नाहीये, त्याच्यापेक्षा पुढे तो जाऊ शकत नाही. परंतु आम्हाला या गोष्टी माहित नसल्यामुळे आम्ही त्याच्याशी फाईट करू शकत नाही. आम्ही त्याच्यावरती रूल करू शकत नाही. वी आर अंडर हिम. ही इज कंट्रोलिंग अस, नॉट वी, बिकॉज लॅक ऑफ नॉलेज. ज्ञान आमच्याकडे नसल्यामुळे त्याच्याकडे पॉवरच नाहीये. काय आदाम त्याला सबमिट झाला, आदामानं त्याला ते हँडओव्हर केली, ती देवानं आदामाला दिली होती ती. तर त्याच्या अंडर आम्हाला राहायचं नाहीये. जर आम्ही त्याच्या अंडर राहिलो तर तो आम्हाला कंट्रोल करणारच. जर आम्हाला त्याच्यावरती रूल करायचं असेल तर स्पिरिच्युअल लाईफ काय आहे याचं अंडरस्टँडिंग आम्हाला झालं पाहिजे. कारण बायबल आम्हाला उत्पत्ती 1 मध्ये काय सांगतं, जेनेसिस चॅप्टर 1 वर्स 26, लेट अस मेक अ मॅन इन आवर इमेज. Yes. Let him have authority and power and dominion over the birds, the air of the fish, of the sea, over the cattle, and over every creeping thing that creepeth on the earth. किती बोललेलं आहे उत्पत्ती 1:26 मध्ये. Let him have authority and power. आणि आता आम्हाला कळलं की कशा प्रकारे ही कास्ट डाऊन फ्रॉम हेवन. कुठे डाऊन म्हणजे कुठे, ऑन द अर्थ, पृथ्वीवरती. आणि त्या पृथ्वीवरती ज्याला देवानं अथॉरिटी आणि पॉवर दिली होती त्याला त्याचं ऐकल्यामुळं तो त्याच्या कंट्रोलमध्ये गेला आणि ती पॉवर त्याच्याकडे गेली. येते का लक्षात तुमच्या गोष्टी? काय सेन्स येतोय का तुम्हाला याचा? फार काय कॉम्प्लिकेटेड नाही, लक्षात घ्यायला सिंपल आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Yes. So all power belongs to God. All power. देवाची आमच्यावर कृपा असो, देवाची आमच्यावर दया होत राहो की आम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. 1 थेसलोनियन्स चॅप्टर 5 वर्स 23 आपण वाचूया. थेसलोनिकराचं पहिलं पत्र, याचा 5वा अध्याय आणि वचन 23. 1 पीटर चॅप्टर 5, सॉरी 1 थेसलोनियन्स. थेसलोनियन्स 1 थेसलोनियन्स 5:23. वाचू का? हा वाचा. May God. 5वा अध्याय आणि 23वा ना? येस. Yes. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो,
आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. Yes. Amen. Amen. आमेन. So, and the very God of peace sanctify you holy, and I pray, Paul म्हणत आहे, and I pray God, your whole spirit and your soul and your body be preserved blameless unto the coming of our Lord Jesus Yes. Christ. Amen. Amen. थेसलोनिकेच्या मंडळीला तो म्हणतो की मी तुमचा आत्मा, जीव, जीव व शरीर. शरीर ही संपूर्णपणे, ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत यासाठी मी प्रार्थना करत आहे. याचा अर्थ काय प्रियांनो? याचा अर्थ काय आहे? तुमचा जो सोल आहे, त्याला आम्ही जीव म्हणतो. The soul has its own life. त्याला एक लाईफ आहे. तुमचं जे स्पिरिट आहे, आत्मा, त्याला सुद्धा त्याचं एक लाईफ आहे. आणि तुमचं जे शरीर आहे, त्या शरीराला सुद्धा द बॉडी हॅज इट्स ओन लाईफ. तिन्ही गोष्टींचं एक लाईफ आहे. आणि बायबल आम्हाला बऱ्याच वेळेला स्पिरिट जो म्हटलेला आहे, म्हणजेच काय, तर तो इनर मॅन. त्याला इनर मॅन का म्हणलेला आहे? कारण हा दिसत नाही. तुमचा जीव, तुमचा सोल दिसतो तुमच्या मधून, तुमच्या कामामधून, तुमच्या भावना, इमोशन्स मधून, तुमच्या विचारांच्या मधून, तुमच्याकडे ज्या आयडियाज येतात त्याच्यामधून जो आमचा जीव आहे, आमचा सोल आहे, तो मॅनिफेस्ट होतो, तो दिसतो. त्या सोल मधून आम्हाला इच्छा होतात, नाही का? डिझायर्स कुठून येतात? आमच्या सोल मधून येतात. की मला नवीन कार पाहिजे आहे, मला नवीन गाडी हवी आहे, आणि मला नवीन हे पाहिजे, मी हे घेणार, मी ते करणार, माझी अशी इच्छा आहे, आय विश, आय डिझायर. या सगळ्या गोष्टी कुठून येतात? ऑल दिस थिंग्स कम फ्रॉम युअर सोल. लक्षात घ्या. बघा, उत्पत्ती 1 जेव्हा मी वाचतो तेव्हा आम्हाला वाचायला काय मिळतं? त्या ठिकाणी देवाची इच्छा, देवाला त्याच्या सदृश्य, त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य पाहिजे होता. म्हणजे काय पाहिजे होतं? स्पिरिट. कारण देव आत्मा आहे. देवाची अशी कधीच इच्छा नव्हती की त्यांना असं काहीतरी बनवावं की त्याला बॉडी आणि सोल असेल. कारण देवाने त्याची डिझायर सांगितलेली आहे की मी माझ्या प्रतिरूपाचा, माय लाइकनेस. आणि देवाचं लाइकनेस काय? ही इज अ स्पिरिट. आत्मा आहे तो. सो गॉड वॉन्टेड टू मेक मॅन अ स्पिरिट. ही नेव्हर वॉन्टेड मॅन अ सोल और बॉडी. देवानं, गॉड वॉन्टेड टू मेक मॅन अ स्पिरिट दॅट लिव्स. तो जगेल. कशामध्ये? त्या सोलच्या आतमध्ये. कारण त्याला पृथ्वीवरती ठेवायचं होतं. मग देवानं तर त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्या सदृश्य मनुष्य केला, म्हणजे त्यानं एक स्पिरिट बनवलं, आत्मा बनवला पहिल्यांदा. आणि तो त्याला सोल दिला की जो त्याच्यामध्ये राहील, आणि तो सोल बॉडीमध्ये राहील. असं देवानं ते तयार केलं. परंतु जरी देवानं सोल त्याला दिला आणि सोलला राहायला बॉडी जरी दिली असली, तरी देवाची अशी इच्छा होती की तो आत्मिक असला पाहिजे, तो स्पिरिट असला पाहिजे. देवाचं अटेन्शन कशावरती होतं? माझ्या प्रतिरूपाचा, माझ्या सदृश्य मनुष्य, म्हणजे स्पिरिट मॅन. स्पिरिट मॅन, त्याचा सगळा फोकस जो होता तो
हे स्पिरिट मॅन बनवण्यासाठी होता. कारण मनुष्याचं जीवन जे आहे ते आत्म्यामध्ये आहे. लाईफ, द लाईफ इज अ सोर्स. लाईफ सोर्स काय आहे माणसाचा? लाईफचा सोर्स माणसाचा कुठं आहे? स्पिरिट मध्ये आहे, आत्म्यामध्ये आहे. पण त्याचबरोबर तो त्याला जीव पण आहे, सोल पण आहे, आणि त्याला त्याचबरोबर इक्वली बॉडी पण देवानं दिलेली आहे. आणि आम्ही म्हणतो की रिअल मॅन म्हणजे स्पिरिट मॅन. ऍक्च्युली दिसायला तसं दिसतंय पण तसं नाहीये. येते का तुमच्या लक्षामध्ये? इफ यू से द रिअल यू इज द स्पिरिट, असं म्हणणं चुकीचं आहे. कारण देवानं मनुष्याला देवदूतांपेक्षा वेगळं तयार केलेलं आहे. देवदूतांना ते ठीक आहे, मनुष्याला ते ठीक नाहीये. मनुष्याला त्यानं तयार करताना डिफरंट, वेगळ्या मार्गाने तयार केलेलं आहे. देवाच्या इच्छा होती की ह्याचं एक्झिस्टन्स, ह्याचं अस्तित्व दिसलं पाहिजे. ही देवाची इच्छा होती, त्याच्या मागे प्लॅन आहे. तुम्ही एक्झिस्ट करता, याचा एक्सपिरियन्स आला पाहिजे. आणि मग त्यासाठी देवानं 3 गोष्टी केलेल्या आहेत. 3 थिंग्स: द स्पिरिट, द सोल अँड द बॉडी. त्यामधली एक जरी गोष्ट मिस झाली असेल तर मनुष्य पूर्ण होऊ शकत नाही. येते का तुमच्या लक्षामध्ये? येस. ऐकायला येते का सगळ्यांना? हो, येतंय. गुड. सो यामधून एक जरी गोष्ट आमच्याकडे नसेल तर यू आर नॉट कम्प्लीट. परंतु जेव्हा मनुष्य कंप्लीट होतो या 3 गोष्टींना, तेव्हा तो स्पिरिच्युअल झाला पाहिजे. कारण देवाला स्पिरिटवर फोकस आहे. आणि म्हणून देवानं फक्त आत्माच आमचं स्पिरिच्युअल केलेलं नाहीये, तर आमचा सोल आणि आमची बॉडी सुद्धा ऍक्च्युली आत्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे. फक्त बॉडी मटेरियल आहे आणि तुमचा सोल जो आहे तो इमॅटेरियल आहे. आणि आत्मा जो आहे तो देवाच्या प्रतिरूपाचा आहे. एक गोष्ट आहे मटेरियल, ज्याला आम्ही स्पर्श करू शकतो, चाचपू शकतो, त्याचं अस्तित्व दिसतं. सोल इमॅटेरियल आहे, तो दिसत नाही, पण तो मॅनिफेस्ट होतो आमच्या सगळ्या गोष्टींच्या मधून. आणि जो स्पिरिट आहे, द स्पिरिट that he has the nature of God. पण ते तिघांना एकमेकांची गरज आहे. तिघांनाही एकमेकाची गरज आहे. जर नसेल तर, गरज नसेल म्हणत तर तो पार्ट वीक बनतो. We need all 3 and they all 3 need each other. जर नाही झालं तर एक त्यातला कोणतरी वीक बनतो, वीक होतो. सो यू नीड ऑल ऑफ देम. उदाहरणार्थ, अजून आम्ही जेव्हा स्वर्गामध्ये जाऊ, ओके, रॅप्चर झालं तर आम्ही जाऊ, पण अजून रॅप्चर झालेले नाहीये. एक तर रॅप्चरनं आम्ही जाऊ किंवा त्याच्या आधी, रॅप्चरच्या आधी जर आम्ही गेलो इथून पृथ्वीवरून, तर मग आम्ही रिझरेक्शन डे जेव्हा येशू पुन्हा येईल तेव्हा आम्हाला उठवलं जाईल. परंतु रॅप्चरच्या आधी आणि येशू येण्याच्या आधी जर आम्ही गेलो पृथ्वीवरून, तर स्वर्गामध्ये काय असेल, आम्ही कंप्लीट नसणार आहे.
आपला सोल असतो. आमचं स्पिरिट असणार आहे, देर स्पिरिट असणार आहे, पण सोल बॉडी नसल्यामुळे एक्सप्रेस करू शकणार नाही. कारण सोल बॉडी शिवाय स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. तर स्वर्गामध्ये रिझरेक्शनच्या येशू येण्याच्या आधी किंवा रॅप्चरच्या आधी जर आम्ही गेलो तर आम्ही फक्त स्पिरिट असणार आहे. ओके, आम्ही तिथं जाऊन एका गोष्टीची वाट पाहू फक्त. ती गोष्ट कोणती? आमचं शरीर आम्हाला कधी पुन्हा प्राप्त होईल. वी आर वेटिंग. बायबल आम्हाला सांगतं की तिथले आत्मे पुनरुत्थानाच्या दिवसाची काय करत आहेत? वाट बघत आहेत, वाट बघतायत. बायबल सेज दॅट दे अवेट द डे ऑफ रिझरेक्शन म्हटलेलं आहे. वाय? का? कारण ती गोष्ट झाल्यानंतरच ते पूर्ण होणार आहेत. लक्षात घ्या, जोपर्यंत त्यांना त्यांची बॉडी मिळणार नाही तोपर्यंत ते स्वतःला फुल्ली एक्सप्रेस त्या ठिकाणी करू शकत नाहीत. त्यांना त्यांचा फुल एक्सपिरियन्स कोणालाही देता येणार नाही, कारण बॉडी आणि सोल मिसिंग आहे त्या ठिकाणी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत तसं नाहीये. तो बॉडी सहित स्वर्गामध्ये आहे. त्याचं फिजिकल शरीर जे होतं त्याच्या सहित तो वरती उचलून घेतलेला आहे. येशूकडे शरीर आहे, त्याचा सोल आहे, आणि त्याचबरोबर जीससचं जेव्हा पुनरुत्थान झालं तेव्हा अनेक बॉडीज कबरेमधून बाहेर पडल्या. त्या आता कुठे? ते सगळे आता स्वर्गामध्ये आहेत. त्या सगळ्यांना काय आहेत? बॉडी आहेत. म्हणजे क्रॉसच्या आधीचे जे संतगण होते, ज्यांनी तारण बारकाईने शोधलेले लोक होते, गुड रिपोर्टवाले, ज्यांच्या कबरा येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी उघडल्या गेल्या. अनेक संदेष्टे, जुन्या काळातले सेंट्स, हे सगळे बायबल सांगतं की ते सगळे सिटीमध्ये लोकांनी त्यांना पाहिलं. त्यांच्या बॉडीज ते ब्रॉट बॅक टू लाईफ, नाही का? त्यांना त्या बॉडीजला पुन्हा जीवन मिळालं, जिवंत झाल्या. आणि स्वर्गामध्ये जर आता आम्ही जाऊ तर आम्हाला तिकडे अब्राहम भेटेल, पण पेत्र भेटणार नाही. पीटरला आम्हाला भेटता येणार नाही. अब्राहमाला नक्की भेटू आपण. ओल्ड जे सगळे होते ते सगळे आम्हाला, ओल्ड क्रॉसच्या आधीची लोक, ते सगळे आम्हाला स्वर्गात भेटतील. कारण दे आर नॉट स्पिरिट्स, दे आर विथ देअर बॉडी अँड सोल. नुसते स्पिरिट्स आहेत ते, त्याच्यापेक्षा ते वेगळे आहेत त्या ठिकाणी. सो या ठिकाणी पॉल प्रार्थना करतो की माझी अशी प्रेयर आहे. 3 गोष्टींसाठी तो प्रेयर करतो. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव, शरीर, ही या तिघांना एक लाईफ आहे, ही कशी असली पाहिजेत? निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाईल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Yes. आय होप की आतापर्यंत तुम्हाला अंडरस्टँडिंग काही गोष्टी कळलेल्या आहेत. येस येस येस. थँक्यू लॉर्ड, थँक्यू होली स्पिरिट. किती वेळ झाला रे आपल्याला सुरू करू? 45 मिनिट्स. ओके. आणखीन थोडंसं आपण डीप बघूया आजच्या दिवशी. परत आणि येणाऱ्या बायबल स्टडीजला आपण काही गोष्टी बघणार आहोतच. आणि आय लव्ह दी स्क्रिप्चर्स, जे वचनं आहेत ते मला फार आवडतात यासाठी, कारण ज्यावेळी वाचून समजून घेतो तेव्हा मला आणखीन डीप त्याच्यामध्ये स्पिरिट, देवाचा आत्मा घेऊन जात असतो. आणि ह्या मला गोष्ट केली पाहिजे प्रियांनो. आम्ही त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी आम्ही नेट लावला पाहिजे. फार गरजेचं आहे. ऑल बिलिव्हर्स, सगळ्या बिलिव्हर लोकांनी खूप बारकाईनं सगळं शोधलं पाहिजे.
इब्रिकराचं पत्र याचा 4था अध्यायामध्ये आम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं एक वचन आहे, हिब्रूज चॅप्टर 4 अँड वर्स 12. रीड इट. इब्रिकराचं पत्र याचा 4था अध्याय. हा वाचा ना, ज्यांना कोणाला मिळालं पटकन वाचा, म्हणजे आपला वेळ वाचेल. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. ओके, सो वर्ड ऑफ गॉड इज क्विक अँड पॉवरफुल अँड शार्पर म्हटलेलं आहे than any two-edged sword, piercing even to the dividing asunder of soul and spirit. सोल आणि स्पिरिट. पहिली गोष्ट सांगितलेली आहे की कशामध्ये पहिला फरक ते करतं. पहिलं काय होतं? पहिलं सांगितलेलं आहे की जीव आणि आत्मा, जीव आणि आत्मा, जीव आणि आत्मा. अनेकांना जीव आणि आत्म्यामध्ये फरकच माहित नसतो. त्या आत्म्यालाच जीव म्हणतात आणि जीवालाच आत्मा म्हणत असतात. त्या दोन गोष्टीबद्दल अनेक विश्वासणारे कसे आहेत? कन्फ्यूज आहेत. ज्याचा नवा जन्म झालेला नाहीये, ज्याला देवाचं जीवन मिळालेलं नाहीये, त्यांचं नेहमी एकच, सोल आणि स्पिरिट एकच असं त्यांना वाटतं. आणि इथंच वचनाने सुरुवात केली की पहिलं काम जर वचन काय करत असेल तर ते या दोन्हीमध्ये काय करतं? सेपरेशन आणतं. सेपरेशन आणतं. सोल आणि स्पिरिट या दोन वेगळ्या आयडेंटिटी आहेत. आणि म्हणून भावानं बहिणीनो, हे आम्हाला माहिती पाहिजे, जीव म्हणजे आत्मा नाही आणि आत्मा म्हणजे जीव नाही. आणि म्हणून देवासाठी तुम्ही जर काही करता ते तुमच्या जीवापासून, सोल पासून जर होत असेल तर देव ते ऍक्सेप्ट करत नाही. गॉड नेव्हर रिसीव्ह दॅट, नेव्हर. कारण सोलचं फंक्शन वेगळं आहे. देवाच्या संपर्कात सोल कधी जाऊ शकत नाही. ते त्याचं कामच नाहीये. जर मी माझ्या बॉडीनं देवासाठी जर काय करत असेल ते सुद्धा देव रिसीव्ह करू शकत नाही. कारण शरीराचं जे रचना आहे ती देवासाठी त्यानं काय करावं यासाठी डिझाईन केलेली नाहीये. शरीर देवाबरोबर इंटरॅक्ट करू शकत नाही. देवाबरोबर संपर्कात येणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे स्पिरिट आहे. एकच गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यांना कोणाला अजून त्यांचं स्पिरिट मध्ये ते काय म्हणतो त्याला, अवेक नसतील अजून, नेचर ऑफ स्पिरिट ह्याच्यामध्ये जर त्यांना अजून त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, अवेकनला जागृती किंवा चैतन्य म्हणू शकतो नाही का आपण, चैतन्य. कारण आमचं स्पिरिट देवाला मिस करत असतं नेहमीच. जोपर्यंत ते जागा होणार नाही तोपर्यंत मनुष्य देवाशी संपर्क करू शकत नाही. कारण स्पिरिटचं नेचरच तसं आहे. कारण देवानं तसं त्याला बनवलं, त्याच्या सदृश्य, त्याच्या प्रतिरूपाचं. स्पिरिट नेहमीच
It always miss God. Always. परंतु आम्ही सोल आणि स्पिरिट मध्ये आम्हाला जर डिवायडेशन माहित नाही तर आम्ही आमच्या सोलनच सगळं करत राहतो आणि देव ते कधी ऍक्सेप्ट करत नाही. कारण सोलचं डिझाईन देवाशी इंटरॅक्ट करायला केलेलं नाहीये. I wish somebody could hear me. Yes. Yes. Yes, amen. Yes. Yes. Praise the Lord. So, ज्या मनुष्यामध्ये हे चैतन्य नाही, जो मनुष्य याविषयी जागृत नाही, तो नेहमीच देवाला मिस करतो लाईफ मध्ये. देवाबरोबर त्याचा कधी संबंधच येत नाही, इंटरॅक्शनच कधी होत नाही. ऑलवेज मिस गॉड. समटाइम्स नाही, कधी कधी नाही, ऑलवेज. ही ऑलवेज मिस. प्रियांनो, ही एक गोष्ट जर तुम्हाला समजली तर तुमचा सगळ्या लाईफचा फोकस चेंज होईल. ही एक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. बायबल आम्हाला सांगतं, वॉक इन द स्पिरिट. If you walk in the spirit, you will not fulfill the lust of flesh म्हटलेलं आहे. We all struggle with lust. We all. We struggle with lust. We struggle with unforgiveness. All these things we struggle. Why? का आम्हाला त्याच्या बाबतीत स्ट्रगल करावा लागतो? Why all these things are there? Because your life is in soul. तुमचं लाईफ सोल मध्ये तुम्ही जगताय. तुम्ही अजून स्पिरिट मध्ये एंटरच केलेलं नाहीये, म्हणून तुम्हाला स्ट्रगल करायला लागतो. मला स्ट्रगल करायला लागतो का? मला हे कळलं. आम्ही जर सोल मध्ये जगणार असू तर आयुष्यभर आम्ही ओव्हरकम होऊ शकत नाही. आयुष्यभर. All believers are struggling because their life is in their soul, not in spirit. बायबल आम्हाला सांगतं, वॉक इन द स्पिरिट. का असं सांगतं मला? वॉक इन द स्पिरिट. वॉकिंग इन द स्पिरिट म्हणजे स्पिरिच्युअल रॅल्म मध्ये वगैरे जायचं, ट्रान्स मध्ये जायचं, असं काही नाहीये. का असं का नाहीये? कारण जे डेव्हिल वर्शिपर्स आहे ते नेहमीच त्या रेल्म मध्ये असतात आणि त्या रेल्म मध्ये असणारे लोक सुद्धा लस्ट करतात. त्यांना लस्ट असते, त्यांना ग्रीड असते. मग जेव्हा मला बायबल सांगतं वॉक इन द स्पिरिट म्हणजे काय, मला स्पिरिच्युअल रॅल्म मध्ये जायला सांगितलेलं नाहीये. ही इज नॉट टॉकिंग अबाउट दॅट. We must remain in spirit. Walk in spirit means remain in spirit. आम्हाला आमचं जीवन आत्म्यामध्ये असलं पाहिजे. तर तुम्ही you will not fulfill the lust of your flesh. आम्हा सगळ्यांना चर्चमध्ये एक गोष्ट करायला आवडते नाही का? John chapter 4 verse 24. योहान एक चांगलं वचन या ठिकाणी आहे. खूप सुंदर असं वचन आहे. जॉन चॅप्टर 4 योहान 4 आणि 24. योहान 4:24. काय म्हणलं या ठिकाणी? देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. God is a spirit, and they that worship him
must worship in spirit and in truth. तुम्ही जर तुमच्या सोल मधून वर्शिप करत असाल तर देव ती स्वीकारू शकत नाही. ही कॅनॉट. येते का लक्षात तुमच्या? वचन काय सांगतं? देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणे केली पाहिजे. वचन 23 मध्ये काय म्हणलेलं आहे? तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ किंबहुना आलीच आहे, कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा. God is seeking those who will do worship in spirit and in truth. विचार करा या गोष्टीचा. जेव्हा लोक म्हणतात की मी वर्शिपर आहे, जोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअल बनणार नाही तोपर्यंत तुम्ही वर्शिपर होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही आत्म्यामध्ये तुमचं लाईफ असणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीही वर्शिपर होऊ शकत नाही. सो फिलिंग इमोशनल करणं, सेंटिमेंटल होणं म्हणजे वर्शिप नाहीये. इनफॅक्ट ही जी वर्शिप आहे याच्यामध्ये इमोशन्स कुठेही नाहीये. कारण वर्शिप इज नॉट इमोशन. इमोशन्स नाही आहेत. वर्शिप इज डिसिजन आहे, निर्णय आहे, डिसिजन. योबाच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे? योबाच्या बाबतीत योबाचा पहिला अध्याय जुन्या शास्त्रामध्ये योबाच्या पुस्तकामध्ये योब 1 आणि ज्या वेळेला त्याच्यावरती अटॅक केला सैतानानं आणि योबाची मुलं गेली, मेली सगळे, त्याची सगळी वेल्थ जी होती ती सगळी नष्ट झाली आणि त्याला स्वतःला पण तो आजारी झाला. त्यावेळेला तो गुडघ्यावर जातो आणि 21व्या वचनात तो काय म्हणतो? योब 1:21 तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच तेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. त्याच्या आधी 20व्या वचनात लिहिलेलं आहे, बायबल ही जी त्याने गोष्ट केली त्याला वर्शिप म्हटलेलं आहे. देवाला दंडवत घातले म्हटलेलं आहे मराठीमध्ये, पण इंग्लिश जर असेल तर तुम्हाला म्हणलं ही वर्शिप. द बायबल सेज ही वर्शिप, नॉट प्रे. प्रार्थना केली नाही त्यानं वर्शिप केलेली आहे. हालेलुया फादर, वंडरफुल फादर, आम्ही जसं बोलतो असं काही त्यानं त्या ठिकाणी तो बोललेला नाहीये. आम्ही जी चर्चमध्ये वर्शिप करतो त्यापेक्षा ही वर्शिप फार वेगळी आहे. व्हेरी डिफरंट, व्हेरी डिफरंट. आणि जिथे खरी वर्शिप होते चर्चमध्ये, त्याला खरी उपासना आपण म्हणू शकतो, तिथं हिलिंग येतं, तिथं लोकांना डिलिव्हरन्स मिळतो, त्या ठिकाणी लोकांचं जीवन बदलत जातं, बदलतं. ह्या जर 3 गोष्टी तिकडे होत असतील तर आपण म्हणू शकतो की यू आर इन स्पिरिट. तुम्ही आत्म्याने देव ज्याला शोधतोय ती तुमची वर्शिप त्या ठिकाणी चालू आहे. तिथे हिलिंग येतं, डिलिव्हरन्स मिळतो लोकांना, लोकांचं जीवन चेंज होतं. दॅट इज अ ट्रू वर्शिप. लोक बदलतात, लोकांचं जीवन बदलतं. का? तर तिथं एक वर्शिपचा ऍटमॉस्फिअर तयार झालेला असतं. कारण वर्शिप फक्त स्पिरिच्युअल गोष्ट आहे.
आम्हाला काय फील होतं याच्याशी आमच्या उपासनेचा काहीही कनेक्शन नाहीये. येते काय काय ना सर्वांना? Yes, yes. येस. उलट मी सांगू का तुम्हाला, बेस्ट वर्शिप कधी करतो मनुष्य? जेव्हा सगळं काही एव्हरीथिंग हॅज गॉन रॉंग, Yes. जेव्हा सगळं काही चुकीचं चालू असतं, तेव्हा मनुष्य जो आहे तो जीव आणि आत्मा त्याचा तो वेगळा करू शकतो आणि तो स्पिरिच्युअल लाईफ जगू शकतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जेव्हा एखाद्या Praise the Lord. व्यक्तीला एखादा आजार होतो, आजारी पडतो, तेव्हा काय होतो? एक चमत्कार होतो. काय चमत्कार होतो? We get closer to ते Lord. त्याचे सगळे प्रॉब्लेम संपून जातात. बिकॉज वन प्रॉब्लेम. बघा, आजारी व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहेत का? त्याचा एकच प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा माणूस चांगला असतो तेव्हा 100 प्रॉब्लेम असतात त्याच्याकडे. तेव्हा तो सिक होतो, तेव्हा त्याचं स्पिरिट आणि सोल डिवाइड होतं आणि मग तो स्पिरिट मध्ये तो स्पिरिच्युअल लाईफ त्याला काय कळतं. वर्शिप इज नॉट फिलिंग, वर्शिप इज डिसिजन. डिसिजन आहे, तो निर्णय आहे. आणि आज स्वतःला प्रश्न विचारूया की आम्ही हे अशा प्रकारचे उपासक आहोत का? आजपर्यंत आम्ही किती वेळा वर्शिप केली म्हणतो, ती अशा प्रकारे आम्ही केलेली आहे का? आम्ही ही गोष्ट मिस केलेली आहे. स्वतःला आम्ही हा प्रश्न विचारायचा आहे. ट्रुथफुल्ली, जेन्युइनली आम्ही स्वतःला हा रिअल प्रश्न आहे. रिअल वर्शिप आम्ही केली आहे का? रिअल वर्शिप तशी योगाने केली. रिअल वर्शिप. अनेकांना म्युझिक शिवाय काहीच करता येत नाही. ते वॉन्ट म्युझिक. काही लोक प्रार्थना करताना सुद्धा बॅकग्राऊंडला म्युझिक लावतात, त्याशिवाय त्यांना प्रार्थना करता येत नाही. त्यांना एक्सटर्नल पुश लागतो. देवाची उपासना करण्यासाठी. परंतु जर तुम्ही हे करत असला आणि तुम्ही स्पिरिच्युअल नसाल तर याचा काही उपयोग नाहीये. कारण देव सोलचं फंक्शनच नाहीये, ते बॉडीचं फंक्शनच नाहीये, ते स्पिरिटचं फंक्शन आहे. स्पिरिट देवाला मिस करत असत आणि ते स्पिरिट आत्म्यानं वर्शिप करणार आहे. देव पण तेच शोधतोय. जर तुम्ही स्पिरिच्युअल नसाल तर तुम्ही स्पिरिच्युअल लाईफ मिस करता आणि सोलिश लाईफ जगतो. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Yes. शेवटी आणखीन एक वचन बघून आपण थांबूयात. मग काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सो बिफोर वी गो इन टू डीप, अजून काही गोष्टी आहेत, परंतु आज आपण हे वचन वाचून थांबूया. मत्ते 5:3, मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 3. मत्ते कृत वर्तमान त्याचा 5वा अध्याय. जे आत्म्याने देन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. So blessed are the poor in spirit, there is the kingdom of heaven म्हटलेलं आहे. देवाचे राज्य तुम्ही कसे मिळवू शकता? तुम्ही आत्म्यामध्ये दीन झाल्याशिवाय, तुम्ही स्पिरिट मध्ये इफिशियंट नाही, डिफिशियन्सी असली पाहिजे. म्हणजे काय? आमची बॉडी डिफिशियंट कधी होते?
तेव्हा त्याला खायला मिळत नाही. बरोबर. आम्ही दीन कधी होतो? जेव्हा आम्ही हंग्री असतो, नाही का, तेव्हा आम्ही दीन असतो. तसा तुमचा आत्मा पाहिजे. ही मस्ट हॅव हंगर फॉर गॉड. आत्म्याला दीन होणं म्हणजे तो आत्म्याला देवासाठी भूक असली पाहिजे. There must be a hunger for God in your spirit. There must be a desire for God in your spirit, not in your soul, not in your physical body. Absolutely no. Only in spirit. कारण जे आत्म्यामध्ये हंग्री असतील, ज्यांना तिथं ती अर्नेस्ट डिझायर असेल, त्यांनाच किंगडम ऑफ गॉड मिळेल असं येशू म्हणतो. ब्लेसेड आर द पुअर, वीक, हंग्री. भुकेसाठी, अन्न मिळवण्यासाठी जसं एखादा मनुष्य धडपड करत असतो, तसा तो स्पिरिट असला पाहिजे. डिफिशियंट असला पाहिजे, डिफिशियन्सी असली पाहिजे त्याच्यामध्ये. There must be hunger, there must be desire for God. Not in your soul. जीवाला नाही, जीवामध्ये नाही, आणि बॉडीमध्ये पण असतं कामा नाही. जे बिलियनर्स आहेत, जे मिलियनर्स आहेत जगामध्ये, त्यांना देवाची काय हंगर नसते. त्यांना कळत नाही की वाय यू नीड गॉड. त्यांना प्रश्न पडलेला असतो. का असं ते विचार करतात? ते फक्त गरीब लोकांना, लाईफ मध्ये प्रॉब्लेम असलेल्या लोकांना, स्ट्रगलिंग लोकांना देव पाहिजे असतो. दे नीड समथिंग. श्रीमंत लोकांना गरज नाही का? देवाकडे असेच लोक येतात. पण देवाला कोण पाहिजे? तुम्ही गरीब आहे म्हणून देवाकडे या, तुम्ही समस्या म्हणून देवाकडे येता. असे लोक देवाला पाहिजे का त्यांच्या आत्म्यांना खरोखर देवाची भूक लागलीये? ते लोक देवाला पाहिजेत. कोणते लोक देवाला पाहिजेत? तुमच्या अडचणी, तुमचे आजारपण, तुमचे फायनान्शियल बाकीचे प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला देव पाहिजे का तुमच्या आत्म्याला देवाची भूक आहे, डिझायर आहे म्हणून तुम्हाला देव पाहिजे? हा प्रश्न आहे. कारण अशा लोकांना देव लागतो की जे अडचणीत अडकले. श्रीमंत लोक मला, आम्हाला काय देवाची काही डिझायर नाही. वी हॅव एव्हरीथिंग. मग जे आम्ही म्हणतो की हेच सगळे लोक आले, मग ह्यांना तरी स्पिरिट मध्ये हंगर आहे का? फक्त सोल आणि बॉडीचे डिझायर पूर्ण होत नाहीयेत म्हणून ते देवाला शोधतायत? Why you need God? The need for the God is in spirit, not in the physical. आमच्या दारिद्र्यात, आमच्या कष्टात, आमच्या फिजिकल लाईफ मधल्या प्रॉब्लेम मध्ये देव शोधायचा नाहीये आम्हाला. त्यासाठी देव शोधायचा नाहीये. You need God because God has given you a spirit. आत्मा दिलेला आहे. Yes. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. I'm trying to Praise help the you. And I'm trying Praise to the Lord. understand this. Praise the Lord. Why you need God? Why? Because you have made, तुम्ही त्याच्या प्रतिरूपाचे आणि सदृश आहात आणि तुमचा आत्मा देवाला मिस करतोय म्हणून तुम्ही देवाला शोधलं पाहिजे.
जर तुम्ही त्या ठिकाणी देवाला प्राप्त केलं तर तुमचे सोलची नीड आणि तुमच्या बॉडीची नीड ऑटोमॅटिक फुलफिल केली जाते. पण आधी ह्यासाठी आम्ही देवाकडे आलो तर आमची सगळी वर्ष, आमची सगळी देवाची सर्व्हिस, सेवा जी काय मी म्हणतो ती सगळी सोल आणि बॉडीने केली जाते आणि ती देव कधीही रिसीव करू शकत नाही. त्याला त्याचे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने करणारे पाहिजे आणि ते तो शोधत आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Yes, thank you Jesus, thank you Holy Spirit. आपण या ठिकाणी आज थांबूया. जवळजवळ 1 hour जास्त वेळ आपण गोष्टी ऐकत आहोत. आय होप तुम्हाला स्पिरिच्युअल लाईफ मध्ये डीप जाण्यासाठी हे नॉलेज कारणीभूत ठरेल आणि तुम्ही ऐकलेल्या गोष्टींच्या वरती मनन करा. आत्म्यानं दीन होणं म्हणजे काय आहे हे समजून घ्या आणि गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू जीसस, थँक्यू. इफ एनी क्वेश्चन जर असतील तर सांगा, विचारा, एनिथिंग टॉपिक वरती किंवा काय असेल तर, नाहीतर मग आपण क्लोज डाऊन करणार आहोत. थँक्यू. शक्य आहे त्याने कॅमेरा ऑन करा. सागर, येस. सोनाली सिस्टर, प्रेज द लॉर्ड. गुड टू सी यू ऑल. आशिष, गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू ऑल. येस, थँक्यू. ब्रदर काय ड्युटीवर आहेत का अजय ब्रदर? ओके ओके. आय होप स्नेहा सिस्टर ड्युटीवर आहे. येस. प्रकाश Praise the ब्रदर, Lord, everyone. येस येस. कसं वाटतंय तुम्हाला हा स्टडी? एकदम छान, खूप छान. मस्त एकदम. आरुषा, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस येस येस. बघा ह्या डीप गोष्टी आहेत. आणखीन आपण डीप जाणार आहोत. आणखीन डीप जाणार आहोत. प्रिपेअर्ड युअर सेल्फ. वी मस्ट हॅव. आम्हाला नॉलेज पाहिजे, माहिती पाहिजे, Yes. तर आम्ही वाईज होऊ शकतो. सो एनी क्वेश्चन? कोणाला काही प्रश्न आहे का? काही कळलं नाही असेल तर सांगा मला. क्वेश्चन नाहीये. हा बोला बोला. प्रेज द लॉर्ड. आवाज येतोय? हा येतोय प्लीज. हॅलो. हा विचारू काय? हा विचारा बरं. हॅलो. हा बोला बोला. स्वर्गाविषयी तुम्ही बोलला ते ज्यावेळी प्रभू येशू वधस्तंभ होता त्यावेळी तो चोराला म्हणला तू माझ्याबरोबर आता सुख लोकात असशील. आणि आता तुम्ही मला ऐकलं म्हणजे आता ते स्वर्गात आहेत. मग अब्राहम वगैरे काय स्वर्गात आहे का सुख लोकात आहे? आता सुख लोक आणि स्वर्ग जरा वेगळं आहे ना. सुखलोक हे वधस्तंभाच्या आधी स्वर्गात वेटिंग रूम होती येशू ख्रिस्त उठण्याआधी. जसं एखाद्या ट्रेनवर ट्रेनसाठी आपण वाट बघतो वेटिंग रूम मध्ये, तसं येशू वधस्तंभावर जाण्याआधी जे लोक मेले होते त्यांचे आत्मे जे प्रभूमध्ये म्हणजे जे रायचियसनेस मध्ये होते त्यांचे सगळे स्पिरिट सुखलोकामध्ये होते. अब्राहम सुद्धा तिथं होता नाही का. पण ज्यावेळेला येशू ख्रिस्त आपला आत्मा सुपूर्द करतो आणि म्हणतो त्याच्यानंतर तो खाली उतरला म्हणलेला आहे, पृथ्वीच्या खाली, पृथ्वीच्या पोटात म्हणलेला नाही का. तेव्हा तो कुठं गेला? सुखलोकामध्ये गेला. आलं का लक्षात? तिथं कोण होतं?
तो ज्यानं शेवटी जाता जाता पश्चाताप केला होता. आपली पाप कबूल चूक कबूल केली. तो चोर तिकडे होता खाली, जिथे येशू ख्रिस्त म्हणतो की आज तू माझ्या बरोबर असशील, म्हणजे त्या सुखलोकात होता तो. आणि ज्या वेळेला प्रभू म्हणतो की मी अजून पित्याकडे वर गेले नाही, मरीलामध्ये तुम्हाला स्पर्श करू नको. नंतर पित्याकडे गेला त्यावेळेला जे सुखलोक नावाचे जे वेटिंग रूम होती, जागा होती, ते सगळ्यांना घेऊन तो कुठे पोहोचला? स्वर्गामध्ये पोहोचला. आता सुखलोक नाहीये. आता मेल्यानंतर माणूस डायरेक्ट कुठे जातो? जे येशूमध्ये जे आहेत ते डायरेक्ट हेवन मध्ये जातात. आणि जे येशूमध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी न्यायाच्या दिवसापर्यंत एक जागा तयार आहे. त्या ठिकाणी ज्याला हेडीज म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलेलं आहे. आलं का लक्षात? येस. आता सुखलोकात कोण जात नाही, डायरेक्ट जातात सगळे. जीसस मध्ये जे आहेत ते सगळे हेवन मध्ये डायरेक्ट जातात, पण स्पिरिट मध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. त्या ठिकाणी ते इनकम्प्लीट आहेत. ते पुनरुत्थानाच्या दिवसाची वाट बघतायत की आमची बॉडी आम्हाला कधी मिळेल, मग त्यांचा सोल एक्सप्रेस होईल. ओके, गॉड ब्लेस यू ऑल. आणि आता आपण थांबूया या ठिकाणी. प्रार्थनेत राहा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. स्पिरिच्युअल लाईफ, स्पिरिट, वॉक इन स्पिरिट म्हणजे रिमेन इन स्पिरिट. सोल आणि बॉडीच्या पुढे जीव आणि आत्मा यांना आता कट करून जे आहे त्या ठिकाणी आम्हाला राहायचं आहे. त्यातून आम्हाला वर्शिप करायचे, त्यातून आम्हाला आमच्या प्रभूची सेवा करायची. आम्ही आठवडाभरात म्हणजे आता आपण भेटणार आहोत संडेला. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड गुड नाईट. गॉड ब्लेस यू ऑल. Bye. Good night. Take care. गुड नाईट. Good night. Good night. Good night. Bye. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Bye everybody. Good night. Praise the Lord.